पंचशील सीड्सकडून बळीराजाचा सन्मान। कृषी क्षेत्रातील अग्रगण्य पंचशील सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे व व्यंकटेश ॲग्रो सर्व्हिसेस सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 1 डिसेंबर रोजी सकाळी सोनई परिसरातील हनुमानवाडीत प्रगतशील शेतकरी तूर उत्पादक सोमनाथ बंग यांच्या प्लॉटवर जोओडी वानाच्या तुरीची पीक पाहणी व बळीराजाचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कृषी सहाय्यक राहुल आठरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश आठरे, उपसरपंच प्रसाद हारकळे, पंचशील सीड्सचे संचालक रवींद्र शिदोरे, प्रकाश शिदोरे, कृषी सेवा केंद्र चालक सोमनाथ खोसे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक आशिष शिदोरे यांनी केले, सूत्रसंचालन पत्रकार गणेश हापसे यांनी केलं। यावेळी उपस्थित अधिकारी व शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करत पंचशील सीड्स उद्योग समूहाच्या माध्यमातून तूर, कांदा आदींसह विविध पिकांच्या वाणांसंदर्भात आपले अनुभव सांगत पंचशील सीड्सच्या कामगिरीचं कौतुक केलं। याप्रसंगी प्रगतशील टोमॅटो, तूर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये राजेंद्र नेब, सुनील विधाटे, आबासाहेब कुंड, रामदास गायवळे, नवनाथ येळवंडे, सुनील झिने, बापूसाहेब ढेरे, किसन गायवले, ज्ञानदेव सोनवणे, दिगंबर शिंदे, अमोल भोसेकर, ज्ञानदेव बाणकर, अण्णासाहेब हापसे, घनश्याम वने, शांताराम कदम आदींचा सन्मान करण्यात आला। दरम्यान उपस्थित सर्वांनी सोमनाथ बंग यांचा तुरीचा प्लॉट पाहिला। उत्कृष्ट अशा प्लॉटचा उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले। यावेळी साई कृषी सेवा केंद्र, शेतकरी कृषी सेवा केंद्र, महावीर कृषी सेवा केंद्र, त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र, दुर्गादेवी कृषी सेवा केंद्र, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, सोनई शेतकरी कृषी सेवा केंद्र देहरे, प्रगत कृषी सेवा वांबोरी, दर्शन कृषी सेवा केंद्र ब्राह्मणी, श्री सावता कृपा कृषी सेवा केंद्र चांदा आदींसह परिसरातील कृषी सेवा केंद्र चालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। की तुम्हाला आम्ही जे बियाणं देतो त्याचं जे उत्पन्न निघतं, तुमचे जे पैसे होतात, तुमच्या चेहऱ्यावर जे आनंद हसू आहे, हीच आमची ताकद आहे आणि तेच ताकदीचा मला अभिमान आहे। धन्यवाद।